नमस्कार शिक्षक मित्रांनो, नुकतंच केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागलेला आहे आणि आता उमेदवारांना नियुक्त्या पण मिळणार आहे. सो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा पदोन्नतीने भरती होत असते ती दोन प्रकारे असते. पहिलं म्हणजे तुम्हाला विभागीय स्पर्धा परीक्षा होतात आणि दुसरं म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होत असते. सो दोन प्रकारचे पद आहे, विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख. यासाठी नुकतीच एक्झाम होऊन आता विद्यार्थी नियुक्ती होतील, पण आता राहिलेल्या 50% ज्या जागा असतात त्या पदोन्नतीने म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार होणार आहे. या संदर्भातलं जिल्हा परिषदेचे महत्वाचे परिपत्रक आता निघालेले आहेत. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण बघूया की दोन महत्वाचे पद विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख. या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांसाठी एक परिपत्रक निघालं आहे आणि सर्व जिल्हा परिषदांनी सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे पदोन्नती संदर्भातलं. नेमकं याचे निकष काय आहेत आणि इथे जर बघितलं आपण तर 50% जागा ह्या सेवा ज्येष्ठतेच्या पदोन्नतीने भरल्या जाणार आहे आणि 50% जागा ह्या केंद्र प्रमुखच्या विभागीय स्पर्धा परीक्षांनी भरल्या जाणार आहे. म्हणजे ह्या जर जागा विचारात घेतल्या तर जवळपास 4800 म्हणजे 4800 प्लस जागा ह्या शिक्षक भरतीच्या रिक्त होणार आहे आणि या येणाऱ्या पवित्र पोर्टलमधनं भरल्या जाणार आहे. सो ही महत्वाची बाब आहे. पदोन्नतीची बाब चांगली आहे आणि येणाऱ्या उमेदवारांसाठी अभियोग्यता धारकांसाठी जागेचं सुद्धा इथे गणित वाढणार आहे, लक्षात घ्या. तो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. त्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या टीईटीच्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. टीईटी द्रोणा 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस सेपरेट बॅचेस आहे आणि ह्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला फरक एवढाच जाणवेल की ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग नाहीये, ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. त्याचबरोबर दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला 20% ऑफ आहे. आज रमजान ईद निमित्तानं तुम्हाला ईद 20 नावाचा कोड वापरायचा आहे, 20% ऑफ घ्यायचा. दोन्ही बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला 5000 प्लस रिझल्ट देणारी टीम इथे मार्गदर्शन करणार आहे. टॉपिकनुसार आणि तुम्हाला नोट्स लेक्चरनुसार पीपीटी नोट्स पण अवेलेबल असणार आहे. 350 प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट सेशन तुम्हाला आहेत आणि प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. दररोज नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन डाके सरांचं असणार आहे आणि महारिव्हिजन सेशन पण असणार आहे. हे सगळं तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल आहे. लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. हे एक परिपत्रक आलंय झेडपी जळगावचं 18 मार्च 2026. अशाच प्रकारचे हे प्रत्येक झेडपीचे परिपत्रक तुम्हाला बघायला मिळतील. आता एक परिपत्रक तुम्हाला मी दाखवतो. प्रति कुणाला गेलंय? गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व, जिल्हा परिषद जळगाव. विषय काय याच्यामध्ये आहे? विषय आहे विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदी पदोन्नतीसाठी समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत असे परिपत्रक गेलेलं आहे. आता हा विषय नेमका काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता यात त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहेत. दोन मुद्दे महत्वाचे कोणते आहेत तुम्हाला इथे शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख पदासाठी पदोन्नती देण्यासंदर्भातला आहे. त्यात त्यांनी सांगितलंय उपरोक्त विषयांमुळे संदर्भी पत्रानुसार टीईटी आणि सीटी उत्तीर्ण अर्हताधारक शिक्षकांची विस्तार अधिकारी शिक्षण आणि केंद्र प्रमुख पदी पदोन्नतीसाठीची अंतिम निवड पात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. म्हणजे यापूर्वी प्रोसेस झालेली आहे की सेवा ज्येष्ठतेनुसार जे शिक्षक यासाठी पात्र आहेत ते टीईटी पास आहेत का किंवा सीडी पेपर पास आहेत का, त्याच शिक्षकांना इथे पदोन्नती मिळणार आहे. हे तर क्लिअर कट आहे. तर पुढे सांगितलंय 20 मार्च 2026 रोजी 1 वाजता विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्र प्रमुख पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात येणार असून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. आपल्या अधीनस्थ कार्यरत शिक्षकांनी समुपदेशनाशी उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावर अवगत करावे. यापासून कोणी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असं शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या सैन्याशी हे लेटर गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे त्यांनी लिस्ट पण दिलेली आहे. जसं इथे दिलं तुम्हाला बघायला मिळत आहे की विस्तार अधिकाऱ्याची लिस्ट आहे, इथे केंद्र प्रमुखची लिस्ट आहे. बघा असं प्रत्येक जिल्ह्याची ही लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. याचाच अर्थ इथे पदोन्नतीने सेवा ज्येष्ठतेनुसार इथे ह्या दोन पदांची नियुक्ती होणार आहे आणि परत एकदा शिक्षकांच्या जागा रिक्त होणार आणि शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या पवित्र पोर्टलवरती जागा वाढणार आहे. तुम्हाला माहिती असेल 50% केंद्र प्रमुखांची म्हणजे 2410 पदं भरली गेली आणि 50% पदोन्नती. जवळपास 4800 प्लस जागा इथे रिक्त होऊन इथे शिक्षकांना इथे शिक्षक भरतीच्या ऍड मध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत. या संदर्भात ही अपडेट होती. या अपडेट बद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. विशेष परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की यशाचा राजमार्ग बॅच टीईटी 2 रुपयाची बॅच फक्त, ज्यामध्ये हे सगळे तुम्हाला टीईटीचा अभ्यास करण्यास सुरुवात करण्यापासून ते तुम्हाला पात्र होण्यासाठीचे सगळे मुद्दे यामध्ये कव्हर केले आहेत. 2 रुपयाची बॅच लगेच जॉईन करा. सेपरेट विषयांच्या बॅचेस पण तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. त्या पण बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता आणि ईद निमित्त तुम्हाला टीईटीच्या बॅचवरती 20% ऑफ आहे. तो ईदचं नक्कीच हे गिफ्ट तुमच्यासाठी असणार. लगेच जॉईन करा. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा.
हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.